नमस्कार, मैं हूं उमेश धंधराले। आप देख रहे हैं अपडेट अमरनैन 9 न्यूज़। आज की खबर यह है कि महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, जो कि हमेशा विवादित बयानों के लिए जाने जाते हैं, एक बार फिर चर्चा में आए हुए हैं, क्योंकि जिस तरह से उन्होंने छत्रपति श्री शिवाजी महाराज को लेकर गलत बयान दिया था, उसके बारे में जो नेताओं की बयानबाजी है वो लगातार जारी है। अब इसमें मनसे प्रमुख राज ठाकरे ने जंग छेड़ी है। उन्होंने कहा है कि भगत सिंह कोश्यारी जानबूझकर इस तरह के बयान करते हैं क्या, ये भी जानना होगा, क्योंकि जिस तरह से वो बार बार इस तरह से गलत बयानबाजी करते हैं तो शायद उन्हें कोई स्क्रिप्ट लिख कर देता है क्या, ये भी सोचने की बात है। इन शब्दों में राज ठाकरे बोलते हुए उन्होंने बीजेपी पर निशाना साधा है। साथ ही साथ उदयनराजे भोसले, जो कि छत्रपति श्री शिवाजी महाराज के वंशज माने जाते हैं, उन्होंने भी इस मामले को लेकर कड़ा रुख अपनाया है। जी हां, उदयनराजे भोसले ने काफ़ी तीखे शब्दों में राज्यपाल भगत सिंह कोश्यारी को लेकर अपनी टिप्पणी जारी की है। उन्होंने साथ में यहाँ तक कह दिया है कि ज़रूरत पड़ने पर इस मामले को लेकर मैं बड़े से बड़ा डिसीज़न ले सकता हूं। उन्होंने संकेत दिया है कि वह बीजेपी भी छोड़ सकते हैं। जी हां, यह है अभी की बड़ी खबर। लगातार भगत सिंह कोश्यारी, जो कि विवादित बयानों के लिए जाने जाते हैं, उनको लेकर अब महाराष्ट्र में राजनीति गरमाई हुई है। देखिए कोश्यारी ने क्या कहा और उसको लेकर राज ठाकरे और उदयनराजे भोसले ने किस तरह से कड़े रुख अपनाए हैं। अभी भी आपने अगर हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब ज़रूर कीजिए, साथ में बेल आइकन दबाना ना भूलें ताकि आपको रोज़ाना अपडेट मिल सके। हम जब पढ़ते थे मिडिल में, हाई स्कूल में, तो हमारे टीचर हमको वो देते थे, हु इज योर फेवरेट हीरो, ऐसा आपका फेवरेट लीडर कौन है। तो हम लोग उस समय जिसको सुभाष चंद्र बोस अच्छे लगे उनको, जिसको नेहरू जी अच्छे लगे, जिनको गांधी जी लगे अच्छे लगते थे। तो मुझे ऐसा लगता है अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूं कि यही मिल जाएंगे। डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक आपको यही मिल जाएंगे। मी मगाशी म्हटलं ना की असले वाद उकरून काढायचे आणि तुमचं सगळं अख्खा फोकस दुसरीकडे वळवायचा, या दृष्टिकोनात काही बाबा काही व्यूहरचना सुरू आहेत का किंवा चालू आहेत का? आणि राज्यपालांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते काय मला म्हटलं ना, माणसाला पद येते पण पोच येत नाही, पोच नाहीच येत ना। मला असं वाटतं की पहिली गोष्ट, कोणी उठावाने इतिहासावरती बोलावं असं करू नये। एक तर तुम्ही अथॉरिटी नाही आहात, जी लोक आहेत त्यांच्या कागदपत्रांना त्या गोष्टी तपासाव्यात। माझं असं मूळ म्हणणं आहे की जो कोण लेखक, जो चित्रपट करतोय, एकदा बोला तर त्याच्याशी की बाबा रे, तुम्ही हे चित्रपट आता सगळे करतात, या चित्रपटामध्ये तुम्ही कसलं संशोधन केलेलं आहे, कुठून घेतलेलं रेफरन्स, मुळात ही पहिली गोष्ट केली पाहिजे की नाही। असल्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत आणि फक्त विरोध करायचा, याला काय अर्थ आहे? उद्या लोक म्हणते बाबा मग शिवाजी महाराजांचे पिक्चर्स नकोत आम्हाला, इतिहासाचे पिक्चर्स करायला नकोत, दाखवायलाच नको आम्हाला। कोणी उठतंय आणि सांगतंय इतिहासाबद्दल बोलायला लागलंय? आपल्याला जर त्यातला माहिती नसेल, आपल्याला जर गंध नसेल, त्यातलं वाचन नसेल, जे इतिहास तज्ञ बसलेले आहेत, ज्यांनी आपली हयात घालवली या सगळ्यामध्ये, एकदा विचारता का? मी परवा दिवशी जे बोललो नाही का की काय ते काय वेडात मराठी वीर दौडले सात, आता असे 6 जण कोणी नाहीच आहेत। हे 6 आहेत का 8 आहेत का 10 आहेत हेच इतिहासाला माहिती नाही, बरोबर ना। प्रश्न असा आहे की एखादा जर प्रसंग, जर समजा आपण पोवाडे ऐकायचो किंवा आजही ऐकतो, पोवाडे काय असतं? शिवाजी महाराजांच्या पूर्वी आपण काय गोष्टी ऐकल्या? तानाजी घोरपड घेऊन वरती गेले आणि मग त्यांनी गड सर केला, हेच ऐकलं होतं ना। घोरपड आहे कुठे इतिहासात? व्यक्तीला धक्का लागला का? नाही। इतिहासाला धक्का लागला का? नाही।
तुम्ही जर इतिहास जर थोडासा ज्याला काय म्हणतो त्याला रंजित करून जर समजा लोकांसमोर मांडला नाही तर त्याच्या सगळ्या गोष्टींची कागदपत्र नसतात. तर बघायला गेलं तर इतिहास भयंकर वृक्ष आहे. तुम्ही तानाजी बघितलं असेल, बरोबर की नाही? त्याच्यात तानाजीबाई सगळं दाखवलं ते तसं होतं का? ते जर दाखवलं नसतं तुम्ही बघितलं असतात का तानाजी? अशा गोष्टी जगभर होतात ज्याच्यावरती आपण चित्रपट करतो आहोत त्याला कुठे डाग लागता कामा नये, इतिहासाला कुठे डाग लागता कामा नये आणि त्याच्यामधनं लोकांनी एक स्फूर्ती मिळावी याच्यात चित्रपट माध्यम. माझ्यावर जन्माला यायचं, माझ्यावर कारवाई करायला. मला कसली कोण माझ्यावर जन्माला यायचं, माझ्यावर कारवाई करायला. आणि मला सांगा ना, चिडलेलं नाही, मला सांगा, जर शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल, ज्या महाराजांमुळं संपूर्ण आपण ज्या लोकशाहीमध्ये जगतोय आणि आमच्या पुरतं बोलायचं झालं, ज्या महाराजांमुळे आम्ही ज्या ह्या वाड्यात आम्ही राहतोय, मग ह्या वाड्यात राहायची सुद्धा माझी लायकी नाही. आणि ज्या महाराजांमुळं आज उदयन भोसलेच्या ऐवजी उदयन राजे लावतो, मग मला राजे लावायचा पण अधिकार नाहीये. कुठलं पद आणि येते बघू, कारवाई कर माझ्यावर करणार. घास आहे का? पुढे येत नाही त्यांना तुम्ही बोलतं करा ना, सगळ्यांना, सगळ्या पक्षांना बोलतं करा. माझं तेच म्हणणं आहे. एकदा होऊन जाऊन द्या ना, सगळ्या लोकांना कळू द्या ना, शिवाजी महाराजांबरोबर कोणाची किती आस्था आहे, किती आत्मीयता आहे. करतो थांबा जरा. तुम्ही आता म्हणजे आता तुम्ही मला भाजपमधनं बाहेर पडाल, परत म्हणाल की तुम्ही आता हे करत नाही, त्यांनी केलं नाही, तुम्ही वाड्यात राहू नका, इथून बाहेर जा. बघता मला तुम्ही फार रस्त्यावर काय थांबा ना, काय ते सगळं झालं. मला जरा माझी सोय तरी करू द्या ना, कुठं राहायचं. पण ते आता मित्र तुमच्या कोणाची खोली असे आउटर बिटर चालतंय, तसं काय नाही. काळ्या दगडावरची पांढरी नाही, सोनेरी म्हणा. ते बघू ना, यांनी घेतला नाही तर मग आहोत. वेगवेगळे प्रकार